ज्या पद्धतीने काल शाईफेक हल्ला प्राणघातक हल्ला प्रवीणदादांवर झाला होता, त्यानंतर जे आरोपी होते त्यांच्यावर जी कलमं लावली आहेत ती बेलेबल आहेत. मला सांगा, जे आता FIR समोर होते त्यांच्यावर बेलेबल कलमं आहेत, त्यांना कोर्टात सुद्धा हजर केलं जाणार नाही. मुख्य विषय काय आहे की आपल्यावर हल्ला झाला प्राणघातक, तर प्राणघातक हल्ल्याला 307 कलम लावलं जातं, किमान 1.5 महिना त्याला जेलमध्ये जावं लागतं. काही वस्तू म्हणजे घड्याळ, चेन याचं तिथं झटापटीमध्ये गेलेले, ते काही सापडलेले नाही, मोबाईल गेलेले आहेत. आता हे प्रक्रिया असते इंडियन पिनल कोडची, त्या पद्धतीने होतं. परंतु आता दीपक काटे हे भारतीय जनता पार्टीचे युवा सरचिटणीस आहेत, त्यांच्यावर पूर्वीचे 10 गुन्हे आहेत, पूर्वीचे खुनाचा गुन्हा आहे. आता खुनाचा गुन्हा असलेले 10 गंभीर गुन्हे असलेल्या माणसाकडून आपल्या जीवाला धोका आहे का संरक्षण आहे, आणि मारण्याच्याच हेतूने आले होते त्यांनी. याबाबत आपण पोलिसात, अक्कलकोट पोलिसात किंवा सोलापूर पोलिसात अशी तक्रार देणार आहे? नाही, 2 गोष्टी त्याच्यामध्ये. संभाजीराजे भोसले जे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत ते पोलीस चौकीत गेले होते, परंतु तिथं महाराष्ट्र सरकारच्या काही मंत्र्यांचे फोन येत होते की बाबा तसं करू नका, त्याला मुक्त सोडा, त्याला चांगलं तिथं खायला प्यायला द्या, चांगली त्याची काळजी घ्या, हे अनुभव घेतला. आता ज्या जन्मेजय भोसलेंच्या सत्काराच्या निमित्ताने आयोजकांनी मला बोलवलं होतं, तर त्यांनी पुढं जाऊन अशा प्रकारचा पुढाकार घेऊन केलं पाहिजे, असं जन्मेजय भोसलेंबरोबर पण बोलणं झालं. तिथं जे बाळासाहेब मोरे आहेत, जे विश्वस्त, ज्यांनी मला निमंत्रित केलं, त्यांच्याबरोबर पण बोलणं झालं, पण तेही गेले नाही. म्हणजे जन्मेजय भोसले, त्यांचा मुलगा अमोल भोसले, ज्यांना वाटत होतं की माझ्या हस्ते त्यांचा सत्कार व्हावा, आणि मला तिथं निमंत्रित केलं होतं, नेमकं निमंत्रित त्यांच्या सत्कारासाठी केला होता की अशा प्रकारे काळी शाई टाकून माझा सत्कार करायचा, याला संशय आहे. आणि तुमचा संशय भोसलेंवरही आहे म्हणजे? नाही आहे ना, कारण एक तर पहिली गोष्ट, जी काही सन्मानाची वागणूक मिळायला लागते पाहुण्यांना, ती काही मिळालेली नाही. जो धोका तिथं आहे ती लक्षात घ्यायला पाहिजे, तो पोलीस यंत्रणेने तोही झाला नाही. हा माझा व्यक्तिगत अपमान नाही आहे. मी जी विचारधारा मांडतोय, ज्या बहुजन समाजासाठी काम करतो, त्याच्यावर हा हल्ला आहे. हा जर माझ्यावर व्यक्तिगत असला तर मी काही त्याच्याबद्दल बोलणार नाही, मी माझी चूक मान्य करत. प्रश्न असा आहे की ज्यांनी स्वतः निमंत्रित केलं, माझ्या हस्ते सन्मान करण्याचा प्रयत्न करायचा त्यांनी म्हणजे योजना बनवली, आणि मग कार्यक्रमाच्या ठिकाणी ज्या द्वार आपण प्रवेशद्वार म्हणतो तिथं फटाके वाजतायत, वाजंत्री आहेत, आणि जन्मेजय भोसले स्वतः आहेत ना, त्यांनी सगळा प्रकार बघितलेला आहे. त्यांनी स्वतः सगळा प्रकार बघितला, आयोजकांनी सगळा प्रकार बघितला. आयोजक हे स्थानिक आहेत आणि ते ह्याच्याशी सामील असल्याशिवाय आज पोलीस चौकीत काही दबाव नाही. ठीक आहे, अक्कलकोटसाठी आपण धरू, पण अक्कलकोट नंतर बाहेर महाराष्ट्रामध्ये जे वातावरण पेटलेलं आहे, की जे महाराष्ट्रामध्ये आता लोक बोलायला लागले सोशल मीडिया, मुख्य मीडियामध्ये, तर निश्चित धोरण आहे की या ठिकाणी गृहमंत्री म्हणून जबाबदारी देवेंद्र फडणवीस पार पाडणार आहेत का नाही, महाराष्ट्रातला सामाजिक कार्यकर्ता जिवंत राहावा याच्यासाठी ते काळजी घेणार आहेत का नाही. मला एक सांगा, मग ही जी तांत्रिक कारणं दाखवलेली आहेत ज्याच्यामुळे त्यांना नोटीसवर सोडायच्या हालचाली सुरू आहेत, ह्याच्या विरोधात आपण काही कुठं तक्रार दिली तर त्यांच्यावर कलम, आता चोरी झाली म्हणताय, हे झालं म्हणताय, हे का दिलं जात नाही? नाही, प्रश्न असा आहे की सरकार त्यांचं, कार्यकर्ता त्यांचा, पदाधिकारी आहे सरचिटणीस भारतीय युवा मोर्चाचा, त्यांचे बावनकुळेंबरोबरचे सगळे फोटो फिरत आहेत, तिथं फोन मंत्रालयातनं आलेत त्यांना सुरक्षा द्यायची, सरकारकडून अपेक्षाच नाही ना. जी संस्कृती भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात रुजवायची, हिंसेची, म्हणजे मी तुम्हाला उदाहरणासहित सांगू शकतो की गांधीजींची ज्यांनी हत्या केली त्या गोडसेंचा पुरस्कार केला जातो या राज्यात. ठीक आहे, मग आता या पद्धतीने जो हल्ला झाला ह्याच्या बाबतीत काय भूमिका घ्यायची, असंच सोडून द्यायचं त्यांना? नाही, असं आहे की संभाजी ब्रिगेडचा एक इतिहास आहे, संभाजी ब्रिगेडचा इतिहास विसरता येणार नाही. कार्यकर्ते आक्रमक आहेत, आपली भूमिका घेऊन ते लढतात. मी आता याच्याबद्दल काही सांगणार नाही, पण कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की आम्ही जसेच तसे उत्तर देऊ सरकारकडून, आणि गृह मंत्रालयाकडून किंवा पोलिसांकडून आम्हाला काय अपेक्षा नाही, लवकरात लवकर त्याला सोडावं अशीच आमची इच्छा. जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, अशी त्यांची भूमिका आहे. ज्या पद्धतीनं कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत, शासनाकडनं वेगळी अपेक्षाही नाही, त्यांच्यावर कुठली वेगळी कलमही लागणार नाहीत, त्यामुळे ते बाहेर येऊ द्यात, कार्यकर्ते आमची वाट बघत आहेत असा त्यांनी इशारा दिला आहे. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.